आहे ना मैयाच्या आरतीची तयारी सुरू आहे बघा घाटावर. सगळेजण वाट बघतात एवढं. गन्धं परिकल्पयामि, द्रव्यदक्षिणां समर्पयामि,
विराजत कोटी रतन ज्योती ओम जय जगदानंदी मैया जी को आरती निश दिन गावे या जुग जुग रन गावे शिवानंद स्वामी जपत हरिनंद स्वामी वांछित फल पावे ओम जय जगदानंदी जय जगदानंदी आनंद कंदी ब्रह्मा हरिहर शंकर शंकर कृपालंदी ओम जय जगदानंदी जय जगदानंदी जय जगदानंदी कागज की एक नाव बनाई थोड़े कागज की थोड़े घर में पार उतर गए पापी होता था मैया अमर कंदरवाली मैया तार भुजा वाली राम तुम्हारा गौरा के नर्मदे हर. गेले जवळपास आहे ना मी 2 तास झाले घाटावर आहे. 7:30 वाजता आलो होतो आणि आता ऑलमोस्ट 9:30 वाजलेत. काय तुम्हाला सांगू, ही मैयाची महती आहे. काल जवळपास आम्ही 3 तास घाटावर होतो. लिटरली आहे ना, इथून जाऊशीच वाटत नाही आहे. असं वाटतं ना मैयाच्या काठावरच बसून राहा. नर्मदा मैया. ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य, तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो, असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासातील सोनेरी अक्षराने केला जातो, अशा लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर म्हणजेच आत्ताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातल्या चौडी या छोट्याशा खेड्यात शिंदे कुटुंबात झाला. इसवी सन 1754मध्ये कुंभेरीच्या लढाईत अहिल्यादेवींच्या शूरवीर पती खंडेराव यांना वीरमरण आलं. वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी वैधव्य आलं, परंतु लोककल्याणाकरता सती न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सासरे मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर तब्बल 29 वर्ष अत्यंत यशस्वीपणे अनेक लोककल्याणकारी योजना त्यांनी राबवल्या आणि त्यावर आजही माहेश्वरमधील अनेक कुटुंबाचा रोजगार चालतो. सासरे मल्हाररावांचा मृत्यू 20 मे 1766चा, मुलगा मालेरावांचा मृत्यू 27 मार्च 1767मधला. अशी एकामागून एक दुःखे येत असतानाही अत्यंत धीराने त्यांनी आपली प्रजा सुखी, समाधानी आणि संपन्न बनवण्याचा स्वतःच्या दुःखाचा विचार न करता धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, बंधुता, समता व न्याय या तत्त्वाप्रमाणे राज्य केलं. पुण्यातील पेशवा रघुनाथरावांना होळकरांच्या राज्याचा व दौलतीचा लोभ सुटला. पेशवाईत होळकरांचे राज्य विलीन करण्यासाठी 50,000ची फौज घेऊन त्यांनी इंदोरवर चढाई केली. हे वृत्त तेजस्विनी अहिल्याबाईंना कळताच खचून न जाता त्यांनी रघुनाथरावांना खलिता पाठवला. त्या म्हणतात, आपण माझे राज्य हिरावून घेण्याचं कपट रचून आलात,
आमच्याकडील फितुरास गाठले, मला दुबळी समजलात का? दुःखात बुडालेल्यास अधिक बुडवावे हा तुमचा दुष्ट हेतू. आता आपली गाठ थेट रणांगणातच पडेल. माझ्याबरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल. मी हरले तर कीर्ती करून जाईल, पण आपण हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. म्हणून लढाईच्या भरीस न पडाल तर बरे. मी अबला आहे असं समजू नका. मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर पेशव्यांना भारी पडेल. वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचं स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचं नाव लावणार नाही. मुत्सद्दी अहिल्या म्हणजे तळपती समशेर आणि लखलखती वीज. त्यांनी आपलं आयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठी वेचत असताना प्रदेशाची मर्यादा न घालता संपूर्ण भारतभर कार्य केले. संपूर्ण भारतात अनेक विहिरी, तलाव, कुंड, घाट बांधले. रस्ते, पूल अशी विविध कामं केली. अशा या लोककल्याणकारी मातेला माझे त्रिवार वंदन. नर्मदे हर. ड्रोन शॉट कसे वाटले मला नक्की सांगा. ॲक्च्युली ना रात्री पण आणायचं होता, जी आरती दाखवायची होती तुम्हाला मी ड्रोनच्या माध्यमातूनच दाखवणार होतो, पण नेमकं घाई गडबडीत विसरलो. आणि काय हळहळ पण नाही वाटली, पण कारण जे तो आनंद मिळाला ना तो म्हणजे शब्दात नाही सांगू शकत. तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर तो तुम्हालाही आनंद मिळाला असेल. आणि खरंच काय सुंदर घाट आहे माहिती का, अतिशय सुंदर. आता मी अमृताची वाट बघतोय, तिला कपडे आणायला सांगितलेत. म्हटलं कपडे घेऊन येताना बॅगच आण, मला आहे ना आंघोळ करायची आहे मैयाच्या पाण्याने. नर्मदे हर जिंदगीभर. एकदा एखादा माणूस आहे ना नर्मदा मैयाच्या परिक्रमेत आला ना, तो नर्मदा मैयाचाच होऊन जातो. आणि ही गोष्ट खरी आहे बरं का. कारण आम्हाला जेवढे लोक भेटतात आहेत, जेवढे विचारतात आहेत ना की तुम्ही परिक्रमा गाडीने करताय का, त्यांना जर सांगितलं ना की आम्ही 1 महिन्यापूर्वी पायी करत होतो आणि असं आम्ही इथपर्यंत पोचलो होतो आणि त्याच्यानंतर मग मी आजारी पडल्यामुळे आम्ही गाडीने सुरू केली, तर त्यांना कौतुक वाटते की ॲटलिस्ट तुम्ही परिक्रमा करताय तरी पूर्ण. काही लोक मग काय होतं नाही काही लोकांना जमत पण नसेल, एकदा परिक्रमा खंडित झाल्यावर नंतर येत असतील एक वर्षभराने वगैरे. पण आम्हाला आहे ना घरी करमतच नव्हतं, मैया सारखी बोलत होती असंच वाटत होतं. आणि त्याच्यामुळे मग आम्ही परत परिक्रमेला आलो आहे. आणि हे बघा ना इथं पिंडी हे बघा, इथं शिवपिंडी किती सुंदर आहे. आणि नंदी महाराज, वा, असे खूप सारे आहेत तटावर आहे बघा. नर्मदे हर. अतिशय सुंदर आहे घाट माहेश्वरचा. क्या बात है, क्या पूछना है? तो कहेगी आपको साड़ी पहनाएंगे। हाँ कहेगी अरे बहुत घाट पार पंचकोशी न क्या क्या परिक्रमा वाची न दुनिया न मंदिर में रख दो। जो मंदिर का पुजारी करता है जी वो पकड़े तो पकड़े, हमको नहीं न पकड़ना चाहिए बेटा। जी, सही है सही है. नहीं, हम भी परिक्रमा ही कर रहे हैं. आप कर रहे हैं तो मंदिर के सामने तो आप बैठे हैं। जी हमको तो ठीक है, लेकिन हमारी ये दशा है कि छोड़वा जी जी जी. तब ये अरे प्राण नहीं निकलता बेटा। ज्यादा लोभी आदमी को 18 पुराण में लिखा है, अखंड ज्योति में लिखा है कि आते आते 1000 दशा हो जाती शरीर, लेकिन अपना जन्मत मरत दूसरा दुख हो। नर्मदे हर. आत्ता ज्या मैया मी दाखवल्या ना तुम्हाला, हे बघा इथं ते काहीतरी त्यांचं पाठ लिहितात ते. तर काय मी सांगू तुम्हाला, ॲक्च्युली त्या ना बऱ्याच काही गोष्टी सांगत होत्या. तर छान वाटलं मला ऐकायला, म्हणून मी गेलो ऐकायला. तर त्यांनी मग त्या सांगायच्या गोष्टी बंद केल्या आणि मग त्यांच्या घरातल्या गोष्टी काही सांगायला लागल्या.
ॲक्च्युली मी पहिलं त्यांना म्हटलं की मैया मी तुम्हाला काय खायचं आहे का, तुम्हाला मी घेऊन येऊ का खायला, कारण मैया गोड होत्या खूप. तर मला म्हटलं नहीं नहीं मुझे कुछ खाना नहीं है. आप क्या दोगे मुझे, नर्मदा मैया देगी. म्हटलं मैया कुछ दक्षिणा दिया तो चलेगा. म्हटलं नहीं 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 दक्षिणा नहीं चाहिए, करोड़ों की प्रॉपर्टी छोड़ के मैं आई हूँ यहाँ पे, दक्षिणा लेने थोड़ी आई हूँ. बापरे, म्हणजे मैयाची भक्ती करणारी लोक बघा तटावर किती आहेत. म्हणजे आपल्याला वाटतं आपण सगळं सोडून आलो आहे, तसं नाही आहे. त्यांना म्हटलं मी की मैया कधीपासून तुम्ही इथं मैयाच्या तटावर आहे. म्हटले बेटा अभी गिनती भूल गई हूँ, इतने साल हो गए. काटा आला माझ्या अंगावर मगाशी. म्हणजे अक्षरशः शब्द शून्य होतो ना माणूस, तसं मी झालो. नर्मदे हर. म्हणजे त्यांना म्हटलं खायचं आहे का काय, तर नको म्हटलं. ॲक्च्युली आता आम्ही इथंच बसलोय, सकाळपासून घाटावर बसलोय. रूममध्ये जायची इच्छाच नाही आहे, त्याच्यामुळे म्हणलं इथंच खाऊया आणि बसू परत आणि बस नर्मदे. तर मैयाचं काठात म्हणजे मैयाच्या काठावर एकदम मन तृप्त होसपर्यंत बसलोय. फक्त आहे ना हे गाणी भोंगे लावलेत नाही, निचुकीचे लावले. तर नर्मदाष्टक वगैरे लावायचं ना, मैयाचं काहीतरी लावायचं. जाऊ दे आता काय करता. नर्मदे हर. नर्मदे हर. दुपारचा 1 वाजलाय आणि आम्ही अजूनही घाटावरच आहे. हे बघा, एक थोडंसं डिटेल मला दिसली म्हणून मला तुम्हाला दाखवायचं आहे. हे बघा, मध्ये एक मासा आहे आणि दोन्ही बाजूनी 2 मगर त्या माशावर तुटून पडतात आहेत आणि मध्ये कासव ते पण त्या माशाला खाण्याचा प्रयत्न करते. बघा, डिटेल कार्व केलंय, बापरे. नर्मदे हर. आणि अजून एक ही मूर्ती आहे, मला माहिती नाही कोणत्या देवाची आहे, मला तुम्ही सांगा कमेंट करून. हे बघा, देव आहे की दानव आहे काय आहे मला सांगा कमेंट करून, मला तर माहीत नाही आहे. बघा, खूप गर्दी आज पण. नर्मदे नर्मदे हर. मनच भरत नाही माहिती का, मनच भरत नाही. एवढा सुंदर हा घाट आहे. नर्मदे हर. आणि हा पुरातन जो किल्ला असेल माहेश्वरचा, त्याची फोर्टिफिकेशन म्हणजे तटबंदी आहे. वरती पेशवेकालीन पण बांधकाम दिसते विटांचं, है ना. आणि लोकमाता देवी अहिल्याबाई होळकरांना जेव्हा जिथं दहन केलं ना, तर ते हे स्थळ आहे. मला पण माहीत नव्हतं, आता बोर्ड वाचला मी काल रात्री, काही दिसलं नाही. पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकरांना शत शत नमन. नर्मदे हर. पक्का टुरिस्ट स्पॉट झालाय बाबा. चला आता आम्ही चाललोय रूमवर, जरा आराम करू. सकाळी लवकर उठलो होतो आणि त्याच्यानंतर बहुतेक आज तर काय परत घाटावर आलो तर येऊ, तर मग आराम करू. उद्या सकाळी लवकर निघायचं आहे, कारण उद्या ओंकारेश्वरच्या पलीकडच्या साईडला जे जंगल आहे ते आम्हाला क्रॉस करायचं आहे. बघूया, चवन ऋषीच्या पुढे एक आश्रम आहे, मला आता नाव लक्षात नाही. तिथं आपल्याला जर त्यांनी अलाव केलं राहून द्यायला, तर आपण तिथं राहण्याचा प्रयत्न आहे, कारण पूर्ण जंगलात येतो. कारण मला परिक्रमेला जरी येणार होतो ना चालत आम्ही, तेव्हा पण माझी इच्छा होती की तिकडं जायचं चालत आतमध्ये. चवन ऋषींच्या आश्रमानंतर त्या आश्रमात कोण जात नाही परिक्रमा, अशी खूप कमी लोक जातात. म्हणजे जर 1000 लोक चवन ऋषी आश्रमांमध्ये जात असेल तर मोजके 1-2 लोक फक्त त्या पुढच्या आश्रमात जातात. आणि तो मैयाच्या तटावरच आहे, पण पूर्ण जंगल आहे. चला, नर्मदे हर.
मस्त मैयाच्या किनाऱ्यावर स्नान केलं आहे ना मी मगाशी, बघितलं ना तुम्ही. अजूनही लोक स्नान करतात आहेत. हे बघा, आनंद आहे. आणि एवढं थंड पाणी होतं ना मैयाचं, बाप रे बाप रे बाप. सकाळी मी आलो ना तेव्हाच आंघोळ करायला पाहिजे, तेव्हा गरम होतं पाणी. आज परिक्रमा अशी वेस्टर्न लुकमध्ये. नर्मदे हर, नर्मदे हर. ॲक्च्युली आहे ना मी पण वेस्टर्न लुकमध्येच आहे आज. लवकर आलो होतो ना सकाळी, जे मिळेल फटक्कन घालायचं होतं ते घातलं. आणि बॅगेमध्ये आहे पण म्हटलं नको जाऊ दे, अशाच लुकमध्ये राहू. नर्मदे हर. तर आता 7 वाजलेले आहेत आणि जेवणाचा टायमिंग झालेला आहे. आम्ही जिथं राहतो आहे तिथं जेवणाची सोय नाही आहे. इथं बरेचसे हॉटेल तसेच आहेत, रेस्टॉरंट नाही आहे. सो आम्हाला इथे हॉटेल पंचवटी पॅलेस म्हणून आहे, तिथं जेवायला यायला लागते. का व्हिडिओ करतो आहे हा तर जे आपण म्हणतो की अन्नदाता सुखी भव, आश्रयदाता सुखी भव, इथे पैसे देऊन पण आहे ना तो भाव नाही आहे जो ते आपल्याला देत होते. त्यामुळे हा व्हिडिओ करतो आहे मी. बघा, म्हणजे आपण पैसे देतो आहे तरीही त्यांचा तो भाव नाही आहे. त्याच्यामुळं त्या 2 व्यक्तींना खूप मिस करतो आहे मी परिक्रमेत. अमृता कुठं गेली आहे? तिला काय आता साड्या दिसल्यात ना इथल्या माहेश्वरी, त्याच्यामुळं ती शोधती आहे. कुठलं त्यांचं मेन आउटलेट आहे, सत्यम. हां, सत्यम म्हणून होतं. अरे बापरे, आता इथं कुठं शोधायचं? ठीक आहे, जाऊ दे, करेल फोन ते आपल्याला. सो चला आता जेवण करून घेतो आम्ही. कसं आहे, तो भाव नाही आहे ना, त्याच्यामुळे मग मी काहीच दाखवत नाही तुम्हाला कुठे राहतो आहे आणि काय जेवतो आहे. आलं आहे ना, येतं आहे ना लक्षात तुमच्या मला काय म्हणायचं थोडक्यात. चला, नर्मदे हर. नर्मदे हर. मॅडमला काहीतरी आवडलेलं दिसतंय, मला ॲड्रेस पाठवला आहे तिने. सो मी आता चाललो आहे. आता माहेश्वरी साडी तुम्हाला पण दाखवतो, तुम्ही पण बघा. आता योगाने योग आलायच आहे तर. नर्मदे हर. नर्मदे हर. म्हटलं ना मॅडमला काहीतरी आवडलेलं दिसतंय. ही कुठली आहे? माहेश्वरीच आहे ना. हां, मग ते बघणाऱ्यांना आनंद वाटेल काहीतरी, नाही का, बघितलं सर. आता माझ्यासाठी तर पहिल्यांदाच मी बघतोय माहेश्वरी साडी. हां, फक्त फक्त अरे बापरे. 2400ला देणार आहेत ते, म्हणजे आपल्याला अजून कमी करणार आहे. आपण तिथे राहिलोय ना. बरं बरं. आणि अजून आपण ही एक आवडली. अरे ही सुंदर आहे बघ. हां, ही सुंदर आहे. नर्मदे हर. साड्या काय आम्हाला आवडल्या नाहीत. शेवटी मग आम्ही जेवायला आलो आहे. आणि अमृताचं आता परिक्रमाबद्दल जे तिचे अनुभव आहेत सुरुवातीपासून ते सगळं आता लिहिण्याचा तिचा प्रपंच सुरू आहे. आवडतं तिला लिहायला, मला पण आवडतं. खरं तर माझं तर हाच विचार होता. इतकं लिहिण्यासारखं आहे ना माझ्याकडं आता, इतकं लिहिण्यासारखं आहे ना, म्हणजे मनामध्ये काय 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 चालू होतं ना ते तुम्हाला आता कळेल. म्हणजे ॲक्च्युली आहे ना, मी काय लिहिते ते तुम्हाला कळणार नाही आहे, पण मला तरी कळेल की मी काय विचार करत. ॲक्च्युली आहे ना, पहिलं मी घरातून जेव्हा निघालो ना तेव्हा अमृताला म्हटलं होतं की मी रोजचा रोज जे काय अनुभव येतील ते मी लिहून काढतो. व्हिडिओ माझी इच्छा नव्हती करायची. खरं तर ती म्हटली मला की नाही 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 व्हिडिओ करायचे आहेत आपल्याला, म्हणून व्हिडिओ सगळं जे काय तुम्ही बघितलेत व्हिडिओ आत्तापर्यंतचे ते सगळी तिची कृपा आहे आणि नर्मदा मैयाची कृपा आहे. तिने पण मग जसं मी पहिल्या दिवशी, म्हणजे असं पहिल्या दिवशी नाही, इन द सेन्स जसं मी तिचं ऐकलं की अमृताचं हा ठीक आहे करूयात आपण व्हिडिओ, तसं मग नर्मदा मैयानी शक्ती दिली आणि प्रेरणा दिली. जे काय होत होतं घडत होतं रोजचं शूट करायचं आणि एडिटिंग वगैरे करून टाकत होतो. आणि तुम्ही ज्या पद्धतीने प्रेम दिलं, बापरे, खरं सांगतो एवढा त्रास होत होता मला भरूचमध्ये ना. मी खूप विचार केला माहिती आहे का, मला नव्हतं जायचं की तुम्ही जे प्रेम देत होता, कमेंट्स करत होत्या, माझी बिलकुल इच्छा नव्हती घरी जायची. पण काय करणार, ती वेळच तशी आली होती.
त्याच्यामुळे जावे लागलं घरी. मग काय. आणि मेन म्हणजे मी सांगायचं विसरलो तुम्हाला, माझी जी फॅमिली डॉक्टर आहे, जिची माझी हिस्ट्री माहिती आहे जिला, की कोविडच्या वेळेला काय काय झालं होतं किंवा निमोनिया मला झाला होता तेव्हा काय किती सिव्हिअर होता. तर मी त्यांच्याकडे जेव्हा दाखवलं की मी असं आम्ही परिक्रमेला गेलो होतो आणि असा त्रास होतो आहे, त्यांनी छातीमध्ये नुसतं ते काय म्हणतात स्टेटेस्कोप है ना, स्टेथोस्कोप. नाही मला नाही म्हणता येणार, तुम्ही ऐकलं असेल. हां, तुम्ही ऐकलं असेल ते. तर ते लावल्या आहे ना, आता काही खोकल्याचा खोकला नाही आहे. स्टेथोस्कोपच्या आधीच त्यांना कळालं, कारण त्यांच्या खोकल्यातून जो आवाज येत होता हा अक्षर म्हणजे असं झोपलं ना तरी असा सुई आवाज येत होता. हां, त्याच्यामुळे त्या म्हणल्या की बरं झालं तुम्ही होम ग्राउंडला आले. कारण कसं होतं, आपल्या ज्या फॅमिली डॉक्टर असतात त्यांना माहिती असतं की ह्या माणसाला काय त्रास होतो आणि त्या चांगल्याने ओळखतात ते. हां. आणि मग मी बाहेर पडलो, थोडासा दरवाजा असा उघडा होता म्हणजे लागत होता, तेवढ्यात ते अमृताला त्या म्हणल्या की जरा अमृता त्याच्या छातीवर आहे ना एक 5-7 दिवस लक्ष ठेवायला लागेल आपल्याला. आणि मी ते ऐकलं बरं का. कारण ही परिस्थिती मागे एकदा उघडवली होती खूप डेंजर. त्यावेळेस म्हणजे होतीच तशी परिस्थिती होती, म्हणून तर आम्ही असं काही रिस्क घेतली नाही. आम्ही लगेच घरी आलो, कारण त्या परिस्थितीनं मला परत जायचं नव्हतं. हां, कारण त्या गोष्टीमध्ये किती त्रास होतो हे आम्हाला चांगलं आणि पुरेपूर माहिती आहे, त्यामुळे आम्ही घरी आलो. आणि ती आमची सायकल राईडची जी मोहीम होती ती जर तुम्हाला सगळी बघायची असेल की पहिल्या दिवसापासून शेवटच्या मला कोविड कसा आला, हिला पण कोविड झाला होता तेव्हा, फक्त मला सिव्हिअर होता आणि म्हणजे तिची बॉडीने लगेच रिॲक्ट केला. विचार करा, आम्ही त्यावेळेस म्हणजे आम्ही सायकल राईड करत होतो त्यावेळेस आम्ही 4 जण होतो. त्याच्यातल्या एकाला आधीच थोडे सिम्पटम्स जाणवत होते. नको सांगू ना, तू का फोडतीयस. म्हणजे एवढ्या ह्याच्यामध्ये आम्ही सगळं रोज एकत्र राहत होतो, रोज एकत्र हे करत होतो, पण मला एवढा त्रास झाला नाही, पण ह्यांना खूप त्रास झाला. हां, त्याच्यामुळं भांड फोडायला एक नंबर आहे. मी जेवढं आपलं आम्ही शक्यतो अशी रिस्क आता इथून पुढे म्हणजे आम्ही तेव्हाच ठरवलं होतं, असं काही जर झालं तर लगेच आपलं तिकीट काढायचं आणि लगेच घरी जायचं. हा अनुभव आपण घेतलाय. कसं होतं, एक अनोळखी शहरामध्ये आपल्याला नीट दवाखाने माहीत नसतात, लोक माहीत नसतात. आणि काय होतं, आता त्या दिवशी आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला गेलो आणि सिव्हिल हॉस्पिटलला कसं माहिती आहे का, जर ओळख वगैरे असेल ना तर पटकन चांगली आपली ट्रीटमेंट करतात. आणि इतर वेळेस आपली ट्रीटमेंट ते जर ओळख नसेल ना तर आपल्याला कोण माणूस आलाय असंच म्हणून हे करतात. म्हणजे आम्ही ह्या प्रकारातून आम्ही गेलो आहे. आणि तो जर तुम्हाला जर ती सिरीज हवी असेल, ती कोविडच्या वेळेसची सिरीज आहे, तर मी एक करून सगळे व्हिडिओ ते पण टाकतो. खूप धमाल केली होती आम्ही त्या पूर्ण सिरीजमध्ये. आणि तिथंही आम्हाला घरी असं अर्धवट मोहीम सोडून यायला लागलं होतं. ती आम्ही नंतर पूर्ण केली. पण जर तुम्हाला त्या पहिल्या सिरीजचे जर व्हिडिओ हवे असतील तर आम्हाला नक्की कमेंट करा की जिंजी राईड सायकलवर आम्ही जी केली होती सेल्फ सपोर्टेड, तर ती तुम्हाला जर बघायची असेल तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. मैयाची परिक्रमा झाली की आम्ही तेही तुम्हाला सलग एक व्हिडिओ टाकू. तुम्हाला खरंच आवडतील व्हिडिओ. ते खूप धमाल केली होती आम्ही तेव्हा. नर्मदे हर.